मोठी बातमी आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक अत्यंत सूचक असं विधान केलंय। आतापर्यंत एकट्यानं निवडणुका लढवल्या, गरज पडली तर यापुढे सुद्धा एकटं लढू असं सूचक विधान नांदगावकर यांनी केलंय। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची एकीकडे चर्चा सुरू आहे, दुसरीकडे नांदगावकर यांचं हे मोठं विधान समोर येत आहे। त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा फिसकटणार आहे का असाही सवाल आहे। युतीच्या बद्दल किंवा आघाडीच्या बद्दल हा विषय साहेबांच्या अखत्यात देतो, त्याच्यावरती भाष्य साहेबच करू शकतात। आता कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो? तो प्रत्येक पक्ष आपापला पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो। त्याप्रमाणे पक्षप्रमुख हे आमच्यापेक्षा 1000 फूट पुढे असतात, त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की आपल्या पक्षाचे हित कशात आहे। त्याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकतात काय करायचं तो। त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला, शेवटी पक्षामध्ये आम्हाला आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत। आता पण तुम्ही ऐकलं असेल, वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत।